नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, प्रभारी अधिकारी नातेपुते पोलीस ठाणे। नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो। तसेच काही प्रमाणात शाळेंनाही सुट्ट्या लागलेल्या आहेत। त्या दरम्यान नोकरदार असतील, व्यावसायिक असतील किंवा ग्रामस्थ असतील, बाहेर फिरण्यासाठी जाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। तसेच आपलं घर त्या दरम्यान बंद असतं, त्याच्यामुळे घरफोडीचे गुन्हे किंवा मालाविषयी गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे। त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आम्ही पेट्रोलिंग ही हद्दीत सुरू केलेली आहे। तरीही ग्रामस्थांनी घ्यायची काळजी, घर बंद करून जाताना घरात सोने, चांदी, पैसा, मौल्यवान वस्तू ठेवू नये। सदरची वस्तू बाहेर जाताना राष्ट्रीयकृत बँकेमध्येच ठेवावे। 2. बाहेरगावी जाताना गावचे पोलीस पाटील, आजूबाजूचे शेजारी यांना घराकडे लक्ष देण्यास अवगत करावे। 3. शक्य असल्यास आपल्या घराच्या अवतीभोवती नाईट व्हिजनचे कॅमेरे बसवावे। 4. घरातील कपाट, अलमारी, लोखंडी पेटी हे चोरांचे खास करून टार्गेट असतात। अशा चोर घर फोडल्यानंतर प्रथमतः ह्या वस्तू फोडले जातात आणि त्यामध्ये सोने चांदी नेले जाते। त्यामुळे सदरचे सोने चांदी लॉकरमध्ये ठेवावे। 5. तीव्र उन्हाळा सुरू आहे, रात्र दरम्यान गरमीही वाढली आहे, विद्युतही जाण्याचा कधी कधी प्रकार घडतो। आपण त्या दरम्यान वाडी वस्तीवर, गावात स्लॅबवर झोपतो, त्यावेळी घराच्या आजूबाजूचे लाईट चालूच ठेवा, असंही आमच्या निदर्शनास आलेलं आहे की रात्र दरम्यान वस्तीवरील घर असतं, शेतात घर असतं आणि चारी बाजूचीही लाईट बंद असते। याचाच संधी साधून समाजकंटक चोर अंधाराचा फायदा घेऊन घरफोडी करतोय। गावात संशयित व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ संबंधित गावचे पोलीस पाटील किंवा पोलिसांना संपर्क साधायचा आहे आणि संशयित व्यक्तीची खास चौकशी करायची आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांची मदत तात्काळ मिळावी यासाठी पोलीस विभागाने 112 हेल्पलाईन नंबर क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे। तो 24 तास चालू आहे, विनामूल्य आहे, त्याचा आपण तात्काळ वापर करावा। नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत मालाविषयी गुन्हे घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस पेट्रोलिंग वाढवण्यात आलेली आहे। गावात ग्राम सुरक्षा दलही कार्यरत करण्यात आलेले आहे। तसेच आपली आपत्कालीन व्यवस्था, ग्राम सुरक्षा यंत्रणा, जेणेकरून एकदा हेल्पलाईन नंबर डायल केला की आजूबाजूची आपल्याला मदत भेटते, हेही कार्यान्वित करण्यात आलेली आहे। तसेच जे काही 30-32 आमच्या हद्दीतील गाव आहे, गाव तिथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याबाबत ग्रामस्थांना, संबंधित ग्रामसेवकांना आम्ही अवगत करण्यात आलेले आहे। पोलिसांचं प्रथम कर्तव्य मालाविषयी सुरक्षा असेल, शरीराविषयी सुरक्षा असेल, हे प्रथम आमचं कर्तव्य आहे, आम्ही नाकारू शकत नाही। परंतु आपलं सहकार्य मिळाल्यास निश्चितच संबंधित घडणाऱ्या गुन्ह्यास आपण 100% प्रतिबंध करू शकतो। एवढा पुनश्च एकदा आवाहन करतो। सुरक्षित राहा, पोलिसांशी संपर्क करा आपत्कालीन परिस्थितीत। धन्यवाद।